इयत्ता 10वी विषय इतिहास. पाठ 7 खेळ आणि इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण खेळाचे महत्त्व, खेळांचे प्रकार, खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण, खेळांचे साहित्य आणि खेळणी आणि इतिहास, खेळ आणि वाङ्मयीन साहित्य व चित्रपट, खेळ आणि व्यावसायिक संधी याविषयी माहिती मिळविणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ हे आपणास माहीत आहे. खेळांचा इतिहास हा माणसा एवढाच जुना आहे, कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, तसाच तो खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता. भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. खेळांचे महत्त्व. खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळांमध्ये आहे. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात, त्या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो. मुलांनो, माहीत आहे का तुम्हाला, वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ, गांधीनगर, कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. खेळांचे प्रकार. खेळांचे बैठे आणि मैदानी असे 2 प्रकार आहेत. प्रथम बैठे खेळ. बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. उदाहरणार्थ बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या हे खेळ कोठेही बसून खेळता येतात. सागरगोटे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्याच घरातील सर्वजण सामील होऊ शकत. विशेषतः बाहुला-बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असे. दुसरा प्रकार आहे मैदानी खेळ. मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत. देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो इत्यादी खेळांचा समावेश होतो. मुलामुलींमध्ये गोट्या, लगोरी, विट्टीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत. विदेशी मैदानी खेळात बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. त्यात 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन आणि अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो.
शारीरिक कौशल्यांवर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी व उंच उडी, पाण्यातील खेळांमध्ये पोहण्याच्या शर्यती, वॉटर पोलो, नौकानयन तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो. साहसी खेळांमध्ये स्केटिंग आणि स्कीइंग, घसरण्याच्या शर्यती, आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहेत. साहसी व रोमांचकारी खेळांमध्ये प्रस्तरारोहण, ग्लायडिंग, मोटारसायकल, मोटारकार यांच्या शर्यतींचा समावेश होतो. मुलांनो, माहीत आहे का तुम्हाला, विष्णुभट गोडसे यांच्या माझा प्रवास या पुस्तकामध्ये त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या दिनचर्येचे वर्णन केले आहे. ते लिहितात, बाईसाहेबांस शरीराचा शोक फार होता. पहाटेस उठून मल्लखांबाशी जाऊन 2 घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून 4 घटका दिवसास खुराकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे. यावरून राणी लक्ष्मीबाई या स्वतःच्या शरीराची काळजी कशी घेत हे स्पष्ट होते. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का, श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांची आहे. बाळंभट दादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडावरील क्रीडा पाहून स्फुरला असेही त्यांनी नमूद केले आहे. खेळांच्या स्पर्धा. खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात. आपल्या देशात हॉकी व क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. या खेळांच्या स्थानिक, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते. मुलांनो, मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. 20व्या-21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात. उदाहरणार्थ, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. खेळाचे अर्थकारण बदलल्याचे आणखीही काही कारणे आहेत. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने पाहत असतात, तर प्रेक्षक मनोरंजनासाठी पाहत असतात. निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात. सामने पाहण्यासाठी मोठा प्रेक्षक वर्ग असल्यामुळे
कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्यांकडे बघत असतात. या सर्व कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. खेळांचे साहित्य आणि खेळणी. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी म्हणतात. प्राचीन स्थळाच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटिक असे आहे. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. कथा सरितसागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहे. पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात. खेळाशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश तयार झालेला आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत. या सर्व माध्यमातून भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती उपलब्ध होते. खेळणी आणि इतिहास. खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचा हा एक प्रकार आहे. इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती 1ल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल अनुमान करता येते. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधावर प्रकाश टाकू शकतात. खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट. मित्रांनो, खेळासंबंधी साहित्याविषयी आपण याआधीच जाणून घेतले आहे. आता खेळ आणि चित्रपट यांचा काय संबंध आहे ते पाहूया. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळविणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. तसेच महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावरील चित्रपट, प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग ह्याच्या जीवनावरील चित्रपट. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. खेळाडूंचे आयुष्य, क्रीडा क्षेत्रातील त्यांची कारकीर्द याबाबत अभ्यास करणे इतिहास विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. खेळ आणि व्यावसायिक संधी. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत.
ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते. खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू संबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो. खेळातून अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होत असतात. दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असताना प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमुळे या खेळांसंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाशी संबंधित असलेल्या वाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खेळांच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.